नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमधून म्हणजे नारी शक्ती ॲपमधून भरला असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पेंडिंग अशा प्रकारचे स्टेटस दाखवत असेल. आणि आता ते पेंडिंग नंतर अपडेट केल्यानंतर ॲप अशा प्रकारचं पॉपअप दाखवतं, पेंडिंग टू सबमिटेड असं काहीतरी लिहिलेलं दाखवतंय. तर बऱ्याच जणांच्या मला व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये, की सर पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे, हे कशामुळे दाखवत आहे? तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही तुमची जी काही प्रश्नांची उत्तरं असतील ती सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पॉपअप कशामुळे दाखवत आहे मी तुम्हाला दाखवतो. आपण नारी शक्ती ॲप ओपन करून घेऊया. यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला दाखवत असेल, शो होत असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, अपडेट केल्यानंतर पूर्ण ॲपचा सीनच बदललेला आहे. इथे SMS व्हेरिफिकेशन जर तुमचे राहिले असेल तर तुम्ही SMS व्हेरिफिकेशन करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकी असतील, तुमच्या आधार कार्ड नंबर बदलला असेल किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा तुमचा पत्ता बदललेला असेल किंवा बँक अकाउंट बदललेलं असेल किंवा नावात करेक्शन करायचं असेल, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ते एडिट नावाचं ऑप्शन पण आलेलं आहे. पण तुम्ही ज्यावेळी फॉर्म एडिट करणार त्यावेळी फक्त तुम्हाला एकदाच फॉर्म एडिट करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अथॉरिटी मिळणार नाही. त्यामुळे जे काय असेल ते एकाच वेळी तुम्हाला तुमच्या फॉर्मचे करेक्शन करून घ्यायचे आहे. आता राहिला मुद्दा तुमच्या प्रश्नांचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. तर हे कशामुळे दाखवत आहे, तर या फॉर्मची अजून जी काही पडताळणी आहे, म्हणजे काही अधिकारी लोक चेक करणार आहेत त्याची अजून पडताळणी केलेली नाही. तुमचा फॉर्म अजून पाहिलेला नाही आणि कुणाचाही फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. हा फॉर्म सगळ्यांचे अप्रूव्ह होतील. ज्यांचे रिजेक्शन म्हणजे ज्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल त्यांचे फॉर्म रिजेक्ट सुद्धा होतील. आणि त्याची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे, त्याची तुम्हाला रिझन सुद्धा समजणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एडिट करण्याचा ऑप्शन येईल असं मला तरी वाटते. त्यामुळे तुम्ही काही चिंता वगैरे काही करू नका. आणि ज्यावेळी फॉर्म अप्रूव्ह होतील त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की सांगेन. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा, कारण अशा प्रकारचे अपडेट मी लवकरच तुम्हाला देत असतो. धन्यवाद.